नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सुळशी या गावात। सुळशी सातारा येथील शनी मंदिराकडे जाताना हे मंदिर हरळीचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेले डोंगर विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हिरवागार शालूने वेढलेले दिसतात। मंदिराच्या आजूबाजूला परिसर अत्यंत शांत आणि पवित्र आहे। शहरी गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण पर्यटकांना मानसिक शांती देते। पावसाळी सौंदर्य, जर तुम्ही पावसाळ्यात जात असाल तर या भागात लहान मोठे धबधबे आणि धुके पाहायला मिळते, जे कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्तम असते। मंदिराच्या परिसरातून दिसणारे डोंगराचे दृश्य आणि तिथली शुद्ध हवा भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। यात तुम्हाला शनी मंदिराची आणि तिथल्या नवग्रहांची माहिती मिळणार आहे। ओम नीलांजम समाभासं रविपुत्रं यमागजं छाया मार्तंड शंभूतं नमामि शनेश्वरं। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र स्थानी आहोत जिथे न्यायाची देवता भगवान शनिदेव आणि नवग्रहाचा वास आहे। जीवनातील संकटे दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी या मंदिराचे महत्त्व आहे। ते काय आहे ते आज आपण पाहूया। शनिदेव म्हणजे कर्माचे फळ देणारी देवता, न्याय देवता। शनिदेव हे केवळ रागावलेले देव नसून कर्मफळदाता आहेत, म्हणजेच आपल्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब ते ठेवतात। शिस्त आणि ध्येय। शनिदेव मंदिराला भेट दिल्याने व्यक्तीमध्ये शिस्त, संयम आणि कष्टाची तयारी निर्माण होते। साडेसातीचा प्रभाव। ज्याच्या राशीत साडेसाती सुरू आहे अशा लोकांसाठी शनिदर्शन जीवनाचे 9 आधारस्तंभ। मंदिरातील नवग्रह कक्ष हा संपूर्ण विश्वाचा ऊर्जेचा प्रतीक असतो। यामध्ये नवग्रहाचा समावेश होतो। त्यामध्ये नंबर 1 सूर्य, आत्मा आणि आरोग्य। 2 चंद्र, मन आणि भावना। 3 मंगळ, धैर्य आणि ऊर्जा। 4 बुध, बुद्धी आणि संवाद। 5 गुरु, ज्ञान आणि समृद्धी। 6 शुक्र, सुख आणि ऐश्वर्य।
7. न्याय. शनी, न्याय आणि कर्म. 8. राहू आणि 9. केतू. आध्यात्मिक उन्नती आणि सावधगिरी. महत्त्वाचे म्हणजे नवग्रहांची उपासना केल्याने कुंडलीतील ग्रहांचा दोष कमी होतात आणि जीवनात संतुलित राहतात. दर्शनाचे नियम आणि पद्धत अशी आहे की शनिदेवाला निळा किंवा काळा रंग प्रिय आहे. शनिदेवाची पूजा करताना मनात शुद्धता आणि नम्रता असणे आवश्यक आहे. गरिबांना मदत करणे किंवा काळे तीळ, तेल आणि काळे कापड दान करणे शुभ मानले जाते. ओम शनेश्वराय नमः. तर मित्रांनो, ही होती शनी मंदिर आणि नवग्रहांची थोडक्यात माहिती. जर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती आणि शांती हवी असेल तर कर्मावर विश्वास ठेवा आणि पवित्र ऊर्जा आशीर्वाद घ्या. माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांच्याकडे शनिदेवांची जी पूजा केली जाते त्याचे सर्व साहित्य मिळते. तुम्ही पाहू शकता शनिदेवांना जे तेल वाहिलं जातं ते आहे. काका, तुमचं नाव काय? विजय पवार. होय. आणि तुम्ही ते किती वर्षापासून तुम्ही शनिदेवांच्या मठाला सेवा देताय? मी गेले एक तप तर माझं पूर्ण झालेलं आहे. 15-16 वर्ष झाले. आणि हा जो मठ आहे, हा मठाची स्थापना कोणी केली? त्या मठाची स्थापना माझे सद्गुरू नंदगिरी महाराज यांनीच केली. आणि ते जे पौर्णिमेला कार्यक्रम असतात नाही, अमुष्याला असतात आमचे कार्यक्रम. आता आमचा 16 मेला मोठा देवस्थान मध्ये स्टॉलला आम्ही महाराजांनी जे प्रवचनातून ग्रंथ तयार केलेले ते आम्ही विक्रीस ठेवलेले आहेत. आणि हे आम्ही गुरुपौर्णिमा, शनी अमुषा, शनी जयंती आणि उत्सवाच्या निमित्ताने आम्ही हे सवलतीच्या दरामध्ये भक्तांना आम्ही याचा लाभ घेण्यासाठी सवलत देतो. आमची आज हे जे किंमत, आता आमची याची किंमत समजा 200 रुपये, तर आम्ही 100 रुपयाला निम्म्या किमतीत देतो. हे खास भक्तांना त्याची आवड निर्माण व्हावी, या भक्तिभाव निर्माण व्हावा म्हणून महाराजांच्या या प्रवचनातून आलेले हे ग्रंथ आहे. सत्य आणि धन्यवाद काका.